आपल्याला पुन्हा एकदा एका संवादाची गरज पडते आणि अगदी हे साहजिक होतं, कारण तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक डाऊट तयार झाला असेल, एक कन्फ्युजनवाली स्टेट तयार झाली आहे की तुम्ही एक GR बघितला, त्याच्यानंतर मग आता पदभरती होणार आहे की नाही, याचा अर्थ नेमका आपण आता या GRचा काय काढायचा आहे, आणि मग ज्या एक्झामसाठी तुम्ही फॉर्म भरले तर त्याची तरी परीक्षा होणार आहे का. तर याच काही प्रश्नांची उत्तरं आणि थोडीशी एक क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न या संवादाच्या माध्यमातून केला जाईल. तर नक्कीच हे तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा एक जाणीव करून देतो की आपण सध्या अशा एका वैश्विक महामारीच्या एका पूर्ण फेजमध्ये आहोत आणि संपूर्ण देशामध्ये 32,138 हे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत आणि देशामध्ये आपल्या 1,568 जणांचा याच्यामध्ये मृत्यूसुद्धा झाला आहे आणि ही आकडेवारी 5 तारखेपर्यंतची आहे, सकाळी 8 वाजेपर्यंतची. ठीक आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट 13,000पर्यंत संख्या ही वाढत चालली आहे. 12,974 हा नंबर आपल्याला दिसतोय आणि बऱ्याचशा जणांचा याच्यामध्ये मृत्यूसुद्धा झाला आहे. संपूर्ण जगाचा सिनेरिओ बघितला तर 36,46,265 जणं हे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत आणि चांगली गोष्ट म्हणजे यापैकी 12 लाख जणांचा 12 लाख जणं हे ट्रीटमेंट घेऊन रिकवरसुद्धा झालेत. आणि अतिशय अनफॉर्च्युनेट गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जवळपास 2.5 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. मृत्यूंच्या संख्येमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावरती आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 70,000 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि टोटल पॉझिटिव्ह केसेस तिथं 12,12,900 म्हणजे ऑलमोस्ट 12,13,000पर्यंत पोहोचला आहे. म्हणजे संपूर्ण जगाच्या 33% हे अमेरिकेमध्ये पेशंट्स आहेत. तर हे तर झालं संपूर्ण जगाचा सिनेरिओ. याच्यामुळं काय झालं की संपूर्ण जगामध्येच अर्थव्यवस्था कोलमडली गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक सेक्टर हा त्याच्या पूर्ण सगळ्यात निचांक स्थितीवरती जाऊन पोचला आहे आणि या स्थितीमधून काही भारत वाचलेला नाही आहे. भारतामध्ये सुद्धा खास करून आपण थोडासा महाराष्ट्राचा जर विचार केला, कारण आपण या GR बद्दल बोलतोय, तर महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे वित्त विभागाचा. तर यांच्या सांगण्यानुसार की सध्याची जी स्थिती आहे तर या कोरोनामुळं किंवा या प्रादुर्भावामुळं आपली अर्थव्यवस्था ही पूर्ण ठप्प झालेली आहे आणि या अर्थव्यवस्थेची घडी ही पुढील 2-3 महिने अशीच राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. आणि त्यामुळे मग आता आपल्याला जे काही राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये खर्च केले जातात तर त्याच्यामध्ये आपल्याला कपात करायची आहे. तर आता त्या संबंधातच बरेचसे काही निर्णय घेण्यात आले. आता या GRची PDF तुम्हाला या लिंकवरती जाऊन मिळेल. त्याचबरोबर ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली असणार आहे. तुम्ही अगदी निवांत हा GR वाचू शकता. 5च पेजेसचा आहे, जास्त वेळ तुमचा जाणार नाही आणि सध्या तुमच्याकडे तेवढा वेळ आहे तर नक्कीच हा GR सुद्धा वाचा. म्हणजे गव्हर्नमेंट लँग्वेज काय असते बोलण्याची किंवा जी कागदपत्री भाषा जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजेल. ठीक आहे. शासनाचा निर्णय असा आहे की 2020 ते 21 म्हणजे 20-21 या फायनान्शियल इयरमध्ये वित्तीय वर्षामध्ये राज्याची कर व करेत्तर उत्पन्नातील अपेक्षित महसूल घट झाली आहे आणि त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती जे होणारे वेगवेगळे परिणाम आहेत तर ते विचारात घेऊन पुढील काही उपाययोजनांबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. आता मी सगळ्याच उपाययोजना याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या नाहीत, फक्त ज्या आपल्यासाठी थोड्या महत्त्वाच्या आहेत ज्यावरती आपण विचार केला पाहिजे तर अशाच इथे इन्क्लूड केल्यात. जसं की कार्यक्रमांवरील खर्च, म्हणजे एवढे काही कार्यक्रम राज्यामध्ये राबवले जातात शासनाकडून तर त्याच्यावरती स्थगिती आणण्यात येईल. त्याच्यानंतर इव्हन गव्हर्नमेंट ज्या स्कीम आहेत तर नवीन योजना तर सुरूच करायच्या नाही, तर असं सुद्धा इथं मेन्शन केलेलं आहे की या वित्तीय वर्षामध्ये, मी वारंवार तुम्हाला सांगेल की या वित्तीय वर्षाबद्दलचं ते बोलतात, 2020-21 या वित्तीय वर्षाबद्दल. ठीक आहे. तर कार्यक्रमांतर्गत किंवा कोणत्याही नवीन योजनेवरती जो खर्च करण्यात येऊ नये तर असं या पॉईंटमध्ये मेन्शन करण्यात आलं आहे. नवीन योजना इव्हन प्रस्थापितसुद्धा करू नयेत असं सुद्धा इथं डिटेलमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग अशा वेगवेगळ्या खरेदी संबंधित काही जे आपल्या खर्च होते तर त्याच्यामध्ये आपण कपात करतो आहे. त्याच्यानंतर भांडवली किंवा बांधकामावरती जे काही खर्च होतात तर त्यावरती सुद्धा आपण कपात करतो आहे. आणि फायनली आपला जर महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर तो म्हणजे पदभरती. तर पदभरती आणि ज्या बदल्या आहेत याच्याशी संदर्भात 2 महत्त्वाचे मुद्दे इथं सांगितलेत की सार्वजनिक आरोग्य विभाग, त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषधी द्रव्य विभाग, तर हे 3 विभाग टाळले तर आपल्याला इतर कुठल्याही विभागांमध्ये कोणत्याही प्रकारची नवीन भरती करू नये असा सल्ला दिलेला आहे. आणि हे सगळं या फायनान्शियल इयरसाठी आहे 2020-21. ठीक आहे. त्याचबरोबर जे ऑलरेडी कर्मचारी अधिकारी सेवेमध्ये आहेत तर अशांची अजिबात बदलीसुद्धा करू नये तर असं सुद्धा सांगितलं. कारण सध्याच्या ज्या काही उपाययोजना आहेत तर त्याच्यामध्ये सातत्य राखणं गरजेचं आहे ना, की पर्टिक्युलर विभागाची कामं एका व्यक्तीच्या हाताखाली असतील तर त्याच्यामध्ये एक फ्लो राहावा मेंटेन, तर यासाठी कुणाचीही बदली केली जाणार नाही तर असं सुद्धा इथं सांगितलं आहे. आणि हे सगळंच्या सगळं हे 2020-21 या वित्तीय वर्षासाठीचं आहे.
आता तुम्ही स्वतः एक प्रश्न स्वतःला विचारा, थोड्याशा माझ्या आवाजाला किंवा माझ्या इंटेन्सिटीला थोडंसं बेअर करा, कारण माझं थोडं डोकं जड होतं आहे. म्हणजे कालपासून माझं डोकं खूप जड झालेलं आहे. तर मी मे बी थोडंसं तेवढं एनर्जेटिक वाटत नसेल, पण माझा हेतू खूप चांगला आहे की तुम्ही थोडासा विचार करा की आपण लास्ट इयर फॉर्म भरलेला आहे 2019-20 या फायनान्शियल इयरमध्ये, त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? तर संबंध तसा डायरेक्टली नाही आहे. म्हणजे पदभरती ज्या होणार आहेत तर ते आपण एक्झामसाठी जे फॉर्म भरले, लास्ट इयर जे फॉर्म भरलेत, ज्यांची एक्झाम ही 2020मध्ये नियोजित केली होती, तर त्यांच्या एक्झाम तर होतीलच. पण आता ते कधी होतील? तर ज्यावेळेस या कोविड-19पासून जर आपल्याला एक चांगला रिलीफ मिळाला, थोड्याशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या नॉर्मलाइज व्हायला सुरुवात झाली, तर त्यावेळेस आपल्या एक्झाम कंडक्ट होतील. ज्यांनी फॉर्म हा लास्ट इयर भरला होता अशांबद्दल मी बोलतोय. ते लोक खूप लकी आहेत की ज्यांनी लास्ट इयर फॉर्म भरला, आणि असे अनफॉर्च्युनेट लोक आहेत की ज्यांनी मे बी असं वाटलं असेल की त्यांना आपण पुढच्या वर्षीच्या एक्झामची तयारी करू, 2021च्या एक्झामची वगैरे. तर ते थोडंसं आता थोडा सिनेरिओ चेंज झाला आहे. 2020चीच एक्झाम आता कधी होईल हे आपण सांगू शकत नाही. 3 महिने तर होणार नाही, हे तर मी शुअर शॉट आहे याच्याबद्दल की आपली एक्झाम ही जुलै एंडपर्यंत तरी होणारच नाही. मग आता थोडंसं विजन स्टडीबद्दल सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांनी विजन स्टडीवरती ॲडमिशन घेतलं आहे तर अशांच्या प्रत्येक कोर्सची व्हॅलिडिटी ही वाढवली जाणारच आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि ऑलरेडी ही व्हॅलिडिटी 1 ऑगस्ट 2020 ठरवण्यात आली होती. मात्र आपली एक्झाम जशी जशी पुढं जाईल किंवा आपल्याला तसं काही इंटेन्शन मिळालं की आपण लगेचच ती व्हॅलिडिटीसुद्धा वाढवू. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं आहे त्या कोर्सची एक्झाम आयोगामार्फत होणार नाही, तोपर्यंत तुम्ही विजन स्टडीवरती असणारच आहात. तुमचं ॲडमिशन त्या दिवशीपर्यंत असेलच. ठीक आहे, तर हा तर मुद्दा एक क्लिअर झाला. आता तुमच्या डोक्यामधलं एक कन्फ्युजन मी थोडंसं दूर करतो आणखीन एका वेगळ्या पद्धतीमध्ये, की आपण अधिकारी होण्यासाठी परीक्षा देतोय. तर अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून थोडासा विचार करा की आपण ऑलरेडी फीज भरल्या होत्या, आपण सगळ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले होते, 7-8 लाख लोकांनी फॉर्म भरलेले असतात आयोगाच्या एक्झामसाठी. आणि जर त्या एक्झाम जर आयोगाने कॅन्सल केल्या तर काय करावं लागेल बरं? पहिल्यांदा तर तुम्ही सगळेजण तुमचे जे फॉर्म भरल्याची जी फी होती 300-350 आय गेस काही ज्या होत्या ना अमाऊंट्स, तर त्याच्यासाठी तुम्ही बोंबा मारायला सुरू कराल की आम्हाला आमचे पैसे परत पाहिजेत. मग ते आयोगाला शक्य आहे का? आयोगाने पेपर काढायचे, एक्झाम घ्यायच्या, परत ते कोविड-19शी लढायचं की तुमच्या फी रिफंड करत बसायचं? फी रिफंड करणं इतकं काही सोपं असतं का की लगेचच एक्झाम कॅन्सल झाल्या डिक्लेअर करू आणि तुमच्या फी लगेच तुम्हाला रिटर्न करू? तर असं बिलकुल होत नसतं. ऑलरेडी तुम्ही पैसे भरलेत, फॉर्म भरले होते आणि तुमच्यासाठीचं एक्झाम सेंटर वगैरे सगळं डिसाईड झालेलं असतं. त्याच्यामुळे आता काही तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते तर अशांच्या एक्झाम तर त्यांना घेणं आहेच, कंपल्शन आहेच ते. मात्र ते आता 2020च्या शेवटपर्यंत घेतील का ते 2021मध्ये पुढं जातील आणखीन, तर त्याबद्दल आपण शुअर नाही आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत अशांनी अगदी थोडंसं निश्चिंत राहा आणि या फेजला आपल्याला एक पॉझिटिव्ह वेमध्ये कसं घेता येईल तर या दृष्टिकोनातून विचार करा. आपण पैसे भरलेले आहेत, आपण फॉर्म भरलेला आहे, आपली एक्झाम होणारच आहे. मग आता ती एक्झाम मला तरी वाटत नाही की जुलै एंडपर्यंत होईल. मात्र त्यानंतर ज्यावेळेस कधी एक्झाम होईल तर त्यावेळेससाठी तुम्ही तयार राहावं, कारण फॉर्म भरला होता असंही तुमच्याकडे आता वेळ आहे तर भरपूर अभ्यास करा ना. म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात ढिलं पडण्याची गरज नाही आहे. कारण ऑलमोस्ट बरेचसे जण असं करतात की आपण उगाच फॉर्म भरायचा म्हणून भरलेला असतो. पण आत्ता सध्या तुम्ही लकी फील करून घ्या स्वतःला, कारण तुम्ही जरी उगाच फॉर्म भरला असला तरी सुद्धा आत्ता तुम्हाला भरपूर वेळ मिळाला आहे आणि ज्यामध्ये तुम्ही अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळा अभ्यास करू शकता. आपल्या अभ्यासाची एक मेथड असते, बाप मेथड असते आपली, म्हणजे बेसिक, ॲडव्हान्स आणि प्रॅक्टिस. तर या तिन्ही फेज तुम्ही आता तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. बेसिक रीडिंग करा, ॲडव्हान्समध्ये जा आणि त्याच्यानंतर अगदी क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये प्रॅक्टिससुद्धा चालू ठेवा. तर असा तुमच्याकडे भरपूर वेळ मिळाला आहे. आणि अगेन मला पुन्हा एकदा असं म्हणू वाटतंच की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते किंवा जे असे वाट बघत होते की आपण 2021ची MPSC एक्झाम देऊ, तर असे विद्यार्थी थोडे अनफॉर्च्युनेट आहेत, अनलकी आहेत की त्यांनी फॉर्म नाही भरला. तर अशा विद्यार्थ्यांसाठी थोडंसं आहे की त्यांचं डायरेक्टली आता 1 वर्ष पुढं ढकललं जाईल. त्यांचं जे काही गोल वगैरे होतं तर ते डायरेक्टली आता पुढं गेलेलं आहे. मात्र ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी अभ्यास करायला हरकत नाही, भरपूर अभ्यास करायचा आहे. उलट त्या संदर्भात ना एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो. तुमच्याकडे वेळ असेलच, ओके, असं नाही की आता तुम्ही फारच बिझी झाला आहे. माझं डोकं दुखत असून मी तुमच्यासोबत ही स्टोरी सांगतोय ना, तर म्हटल्यानंतर तुम्ही पण अगदी शांतपणे पेशन्स ठेवून ऐका. ही स्टोरी तुम्ही ऐकली किंवा वाचलेली आहे, फक्त मी त्याला एका भाषेच्या स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही स्टोरी एका शेतकऱ्याची आहे, एका नाही आहे, बरेचशे याच्यामध्ये पूर्ण गावच आहे शेतकऱ्यांचं. आणि ते काय होतं की तिथं दुष्काळ पडलेला असतो त्या गावामध्ये. तर ते इंद्रदेवाकडे जातात स्वर्गामध्ये किंवा कुठेही असतील तिथं.
तर तिथं जाऊन त्यांना सांगतात की पाऊस नाही, आमच्या इथं दुष्काळ पडला आहे, तर थोडा पाऊस वगैरे पडायला पाहिजे. तर इंद्रदेव शेतकऱ्यांवरती नाराज असतात, त्या पर्टिक्युलर गावावरती नाराज असतात. तर इंद्रदेव मग त्यांना म्हणतात की नाही बाबा, मी तर नाही काही पाऊस पाडणार, मी तुमच्यावरती नाराज झालो आहे. तर मग ते शेतकरी परत रिक्वेस्ट करत राहतात, विनवण्या करतात. मग इंद्रदेव शेवटी असं म्हणतात की ठीक आहे, जर महादेवानी म्हणजे शंकराने जर त्यांचा डमरू वाजवला तर मी पाऊस पाडू शकतो. तर असं ते शेतकऱ्यांना सांगतात. पण इंद्राची थोडीशी याच्यामध्ये एक टॅक्टिक असते की इंद्राने ऑलरेडी महादेवाला किंवा शंकराला सांगितलेलं आहे की तुम्ही डमरू वाजवू नका, असे तुमच्याकडे जरी शेतकरी वगैरे आले तर तुम्ही डमरू वाजवू नका. तर त्यासाठी त्या दोघांमध्ये काहीतरी झालेलं असतं. तर मग सगळे शेतकरी परत रिक्वेस्ट करण्यासाठी शंकराकडे येतात आणि शंकराला म्हणतात की असं असं आहे, तुम्ही प्लीज डमरू वाजवा, म्हणजे पाऊस पडेल आणि मग आम्हाला पीक वगैरे घेता येईल. तर शंकराचं जसं ऑलरेडी ठरलेलं असतं ना देवासोबत, इंद्रासोबत, की नाही मग डमरू वाजवायचा, तर ते नाहीत वाजवत. मग आता अगेन सगळे शेतकरी नाराज होतात आणि इंद्राने त्यांना सांगितलेलं असतं की मी 12 वर्षानंतर पाऊस पाडणार आहे. तर सगळे नाराज होऊन त्यांच्या गावी रिटर्न येतात. मग त्या सगळ्यांना माहीत असतं की आता पाऊस तर 12 वर्षांनंतरच पडणार आहे. तर ते निवांत सगळा स्वतःचा वेळ टाईमपास करत राहतात, पत्ते खेळ, गप्पा मार, कट्ट्यावरती बस, तर अशा त्यांच्या गोष्टी सुरू राहतात. पण त्यामध्ये त्याच गावामधला एक शेतकरी थोडासा ऑड असतो, सगळ्यांपेक्षा थोडासा वेगळा विचार करणारा असतो. आणि तो बिचारा त्याच्या शेतामध्ये त्याचं खुरपणं सुरू असतं किंवा नांगरणं सुरू आहे, जमिनीची मशागत त्याची सुरू असते. म्हणजे तो ऑलमोस्ट पेरणीसाठीच तयार आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आहे, तो रोज त्याच्या शेतामध्ये असं काही ना काही करत राहतोय. मग ते बघून सगळे त्याला हिनवत असतात, त्याच्यावरती हसत असतात की तुला काही माहीत नाही आहे का, 12 वर्षानंतर पाऊस पडणार आहे, आत्ताच तू काय करायला लागला. मग तो शेतकरी म्हणतो की अरे, मी जर 12 वर्ष फक्त पावसाची वाट बघत राहिलो तर शेतीची कामं कशी करायची हे मी विसरू शकतो. म्हणजे मी त्या 12 वर्षांनंतर होणाऱ्या इव्हेंटसाठी तयार होतोय की ज्यावेळेस पाऊस पडेल तर त्यावेळेस मी अगदी तयार पाहिजे. मला लगेच मग त्यावेळेस शेतातली सगळी कामं अगदी मी त्या पॉईंटपर्यंत तयार असायला पाहिजे की मी पेरणीसाठी तयार आहे. म्हणजे त्यावेळेस पाऊस पडल्यानंतर किंवा त्या दरम्यान मी शेतामधलं वाढलेलं गवत काढतोय किंवा नांगरणी मग त्यावेळेसच चालू केली, तर असं नको व्हायला. आणि त्याचबरोबर शेतीसाठी लागणारं जे स्किल आहे ना, तर ते मी विसरायला नको. तर यासाठी म्हणून तो शेतकरी स्वतःचे एफर्ट्स देतच राहतो. आणि ते एफर्ट्स बघून फायनली पार्वती देवी शंकरांना म्हणतात की बघा, एक असा शेतकरी पण आहे जो त्याचे एफर्ट्स देतोय. तर पार्वती देवी अगदी उपहासाने किंवा एक गंमत म्हणून शंकराला म्हणतात की बघा, जर तुम्ही सुद्धा 12 वर्ष डमरू वाजवला नाही तर तुम्ही विसरू शकता, तुमची स्किल तुम्ही विसराल. तर म्हणून मग शंकर फायनली त्यांचा डमरू सुद्धा वाजवून बघू म्हणतात की आपल्याला कसा वाजतोय ते तरी बघू आणि आपण सुद्धा विसरायला नको. तर ते डमरू वाजवतात. मग ते इंद्राला ऐकू जातं. इंद्र मग म्हणतो की अरे, शंकराने जर डमरू वाजवलं म्हटल्यावरती मला पाऊस पाडायचाच आहे. आणि मग त्या गावामध्ये पाऊस पडतो. तर या स्टोरीमधून आपल्यासाठी काय होतं की आपण त्या शेतकऱ्याच्या पोझिशनला आपल्याला ठेवलं पाहिजे आणि आपण असाच विचार केला पाहिजे की आपण जेव्हा केव्हा एक्झाम होईल, एक्झाम तर होणारच आहे, पण ज्यावेळेस केव्हा होईल तर त्यावेळेस आपण इतकं तयार असायला पाहिजे की आयोगाचं एक नोटिफिकेशन येईल की आपली 30 दिवसांनंतर एक्झाम आहे. तर त्या 30 दिवसांमध्ये आपलं इतकी चांगली प्रॅक्टिस करून घ्यायची आहे की ज्या दिवशी आपण एक्झाम हॉलमध्ये बसू तर तो दिवस प्रॅक्टिससाठीचा आपला 31वा दिवस असला पाहिजे. तर अशा प्रकारे आपलं एक नियोजन असावं, आपला अभ्यास या फ्लोमध्ये असायला पाहिजे. आता अभ्यासच करा म्हणजे मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की फक्त पुस्तक घेऊन बसा आणि टू दी पॉईंट सगळे आर्टिकल वगैरे पाठ करताय किंवा कुठले काही जॉग्रफी, हिस्ट्री सगळं हेच गुंतून बसलाय. तर असं मी तुम्हाला सजेस्ट करत नाही आहे आणि ते होणार पण नाही, कारण सिच्युएशन तशी आहे ना. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडं अवांतर वाचनावरती पण भर द्या, थोडंसं स्वतःचा नॉलेज बूस्टरकडे थोडासा एक तुमचा कल असावा की आपल्याला ह्या गोष्टींचं नॉलेज घ्यायचं आहे. किंवा बऱ्याचशा इकॉनॉमीमधल्या टर्म्स असतात ज्या आपल्याला ऐन वेळेला आठवत नाही, समजत नाही, तर त्या शिकण्यावरती भर द्या. तर असा तुम्ही अगदी एक स्वतःला ऑलराऊंडर पद्धतीमध्ये किंवा आपल्याला स्वतःला एक मॅच्युअर बनायचं आहे, अभ्यासाला आपल्याला एका फ्लोमध्ये ठेवायचं आहे. तर या दृष्टिकोनातून स्वतःमध्ये त्या डेव्हलपमेंट स्किल्स ॲडॉप्ट करायला सुरुवात करा आणि हळूहळू या गोष्टी येत असतात. तर संवाद जास्त स्ट्रेच करायला नको आणि माझं पण थोडी सिच्युएशन तशी नाही आहे. तरी मी तुम्हाला फक्त जाताना अगदी स्ट्रेस देऊन सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरले होते असे लकी आहात, तुमची एक्झाम होणारच आहे. मात्र ती हे पॅन्डेमिक झाल्यानंतर होईल, म्हणजे 3 महिन्यानंतर तर होईलच. म्हणजे ज्यावेळेस आपलं थोडे नॉर्मलाइज होतील सिच्युएशन त्यावेळेस एक्झाम होईल. मात्र ज्या 2020-21 या फायनान्शियल इयरमध्ये ज्या वेगवेगळ्या जागा निघतात, त्याच्याबद्दलच्या ॲड येतात किंवा टाईम टेबल वगैरे जे येतं ना, तर ते थोडं मुश्किल आहे. ते डायरेक्टली पुढच्या वर्षी येईल किंवा सिच्युएशन अगदी व्यवस्थित कंट्रोलमध्ये आल्या, आपल्या अर्थव्यवस्थेचा फ्लो अगदी व्यवस्थित सुरू झाला तर त्यानंतर एक्झाम होतील.
किंवा असं सुद्धा होईल की तुम्हाला आहे त्या 2020च्या जागांमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसल. आणि जे आरोग्य विभागासंदर्भात बोललेलं आहे ना, की आरोग्य विभाग, त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, तर या व्यतिरिक्त सुद्धा असा एखादा विभाग आहे की ज्याच्यामध्ये मे बी गरज पडू शकते, तो म्हणजे आपला गृह मंत्रालय किंवा पोलिसांचं. तर या खात्यामध्ये सुद्धा मे बी जागा निघू शकतात आणि त्यावेळेस मग डायरेक्टली असं होईल की फिजिकल ॲबिलिटीवरती आधारित तुम्हाला तुमचं रिक्रुटमेंट केलं जाईल. तर अशा पण काही विचार सुरू असतात गव्हर्नमेंटमध्ये, कारण त्या सगळ्या सिच्युएशन्सला आपल्याला फेस करण्यासाठी तयार राहायचं आहे ना, की आता किती वर्स्ट होतील वगैरे ते नाही माहिती आपल्याला, आणि ते प्रिडिक्ट पण आता मी तुमच्यासोबत नाही करणार. मात्र त्या सगळ्या गोष्टींची जर गरज पडली तर आपल्याला या विभागामध्ये सुद्धा जागा येऊ शकतात. तर म्हणून थोडंसं फिजिकली सुद्धा तयार राहा आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करायला शिका की आपल्याला हे जमत नाही तर आपल्याला ते करायचंच आहे. तर जास्त आपलं स्ट्रेच होतं हे सध्या, तर आपण इथंच थांबणार आहोत. तुम्हाला मी फक्त जाताना आठवण करून देतो की विजन स्टडीचं ॲप हे गुगल प्ले स्टोअरवरती आलं आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करा. त्याच्या माध्यमातून भरपूर चांगला अभ्यास होणार आहे तुमचा, आणि बरेचसं तिथं अवांतर वाचनासाठी सुद्धा आहे, तर ते वाचन तुम्ही करत राहा. आणि ज्यांना आपल्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते सुद्धा ओपन आहेत. याच्यामध्ये फक्त एक छोटीशी अपडेट आहे की राज्यसेवा सेकंड बॅच जी 2020साठीची आहे त्याचे ॲडमिशन मात्र आम्ही क्लोज करतो आहे 10 मे रोजी. 10 मेला याचे ॲडमिशन क्लोज होतील. राज्यसेवा बॅच 2चे संयुक्त गट ब 2020साठीचे ॲडमिशन ओपन राहतील. क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच, त्यानंतर विषयानुसार कोर्स. आणि इथं असं सुद्धा लिहिलं आहे की 1 ऑगस्ट 2020 नंतर जर परीक्षा नियोजित असतील तर कोर्सची वैधता वाढवली जाईल. म्हणजे सध्या कोर्स व्हॅलिडिटी ही 1 ऑगस्ट 2020पर्यंत आहे, पण या एक्झाम जर आपल्या समजा ऑगस्टच्या पुढं गेल्या तर जोपर्यंत आपल्या एक्झाम होत नाहीत तोपर्यंत तुमच्या कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे. ठीक आहे. आणि राज्यसेवा 2020च्या बॅचचे ॲडमिशन हे आम्ही क्लोज करतोय 10 मे रोजी. तर हा पॉईंट तुम्हाला माहिती असावा. आम्ही 11 मेला असा एक प्लॅन करतोय की अगदी बेसिकपासून आपण एखादी नवीन बॅच घेऊन येऊ की ज्याच्यामध्ये अगदी स्टेट बोर्ड, NCERT आणि हे सगळं अगदी व्यवस्थित टाईम टेबलनुसार जाऊ. म्हणजे 90 दिवसांचा वगैरे किंवा 100 दिवसांचा असा एक फ्लो आपण बनवू की तुम्ही रेग्युलर अभ्यासामध्ये सुद्धा राहाल. आता ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी कुठल्या तरी बॅचला ॲडमिशन आहे, राज्यसेवा बॅच 1 किंवा 2, तर अशांनी या नवीन येणाऱ्या बॅचमध्ये ॲडमिशन घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. तर ज्यांना आता सध्याच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांना सगळे लेक्चर्स ॲट अ टाईम तिथं बघायचे असतील तर नक्कीच या बॅचचे ॲडमिशन ओपन आहेत 10 मेपर्यंत. याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आणि ज्यांना अगदी बेसिकपासून करायचं आहे, म्हणजे ज्यांना MPSC काय आहे हे माहितीच नाही आणि स्टेट बोर्ड, NCERT त्यांनी कधी वाचलंच नाही, तर अशांसाठी म्हणून आम्ही 11 मे रोजी ती बॅच सुरू करतो आहे आणि त्याबद्दल तुम्हाला अपडेट दिल्या जातील. तर ज्यांना अगदीच नव्याने सुरुवात करायची अशांनी त्या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तिथं एक व्यवस्थित टाईम टेबलसुद्धा असेल. ठीक आहे. तर भेटूत आपण येणाऱ्या आपल्या नेक्स्ट इंटरेस्टिंग लेक्चर्समध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहात, त्यासाठी टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट शोधत आहात. आपले प्रश्न सोडवण्यासाठी घेऊन येत आहोत विजन स्टडी, स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात, ज्यात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, मराठी, इंग्रजी, CSAT इत्यादी मुख्य विषयांचा समावेश होतो. तर मग विजन स्टडीवर प्रवेश कसा घ्यायचा ते बघूयात. वेब ब्राउझरमध्ये www.visionstudy.in टाईप करा. साइन अप वरती क्लिक करा आणि स्वतःचा युजर ID बनवा. स्वतःचा योग्य व अचूक ईमेल ॲड्रेस, फोन नंबर एंटर करा. मित्रांनो, नोंदवलेला लॉग इन पासवर्ड लक्षात ठेवा. लॉग इन नंतर बाय अ कोर्स हा टॅब सिलेक्ट करा. हवा असलेला कोर्स निवडा. ई क्लास कोर्स हा 3 फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे: सिंगल डिव्हाइस, डबल डिव्हाइस आणि मल्टी डिव्हाइस. सिंगल डिव्हाइस पद्धत ही एकाच स्टुडंटसाठी आहे, तर डबल डिव्हाइस किंवा मल्टी डिव्हाइस पद्धत निवडून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील कोर्स मेंबर बनवू शकता. यामुळे ते देखील स्वतःच्या डिव्हाइसमध्ये कोर्स बघू शकतील. तुमच्या कोर्समध्ये पुढील 4 विभाग दिसतील, ते म्हणजे स्टेट बोर्ड, NCERT, सब्जेक्ट्स आणि एक्झाम्स. पाहिजे असलेला विभाग निवडून तुम्ही दर्जेदार व सातत्यपूर्ण अभ्यास करू शकाल व झालेल्या अभ्यासक्रमावर वेळोवेळी एक्झाम्स देऊन स्वतःचे परीक्षणही करू शकता. अभ्यास करत करत तुम्ही नोट्स वाचू शकता, स्वतःच्या शंका विचारू शकता. एवढंच नाही तर स्वतःच्या नोट्स इतरांना देखील पाठवू शकता. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता.
ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल। आमची अजून काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, जसे की सुपर संडे, ज्यामुळे प्रत्येक रविवारी परीक्षा देऊन तुम्ही स्वतःच्या अभ्यासाचा स्तर वाढवाल। सोबतच तुम्ही आमच्या अर्न आणि लर्न स्कीम मध्ये सहभागी होऊ शकता। म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये। तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे। आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या। अधिक माहितीसाठी आजच भेट द्या। विजिट www.visionstudy.in। हो, स्वप्न पूर्ण होतात।